स्क्रीन दिसते आपल्याला? दिसते सर. ओके ओके. सर्वांना सप्रेम नमस्कार. सहकार कायदा. नमस्कार सर. हा नमस्ते. सहकार कायदा हा आपला जो विषय आहे त्या अनुसरून आपण याच्या आधी 2 सेशन यामध्ये घेतलेले आहेत. तर पहिल्या सेशन मध्ये आपण सहकार कायद्याचा इतिहास जो आहे तो आपण पाहिलेला आहे. त्यानंतर सहकार कायद्यामध्ये पहिला सहकार कायदा 1904 चा आहे. त्यानंतर 1912 मध्ये दुसरा सहकार कायदा आलेला आहे. त्यानंतर 1925 मध्ये आपल्याला असं दिसतं की प्रांतिक सहकार कायदा, म्हणजेच हा जो सहकार विषय आहे तो राज्यांकडे गेलेला आहे. 1960च्या कायद्यामध्ये आपण जर पाहिलं तर जे काही आपण आपला जो विषय आहे पूर्ण हे 1960च्या कायद्यासंबंधित आहे. मात्र 97वी घटना दुरुस्ती आणि त्यातून झालेले बदल हे आपल्याला या विषयामध्ये घेता येणार आहेत. म्हणजे आपल्याला जर प्रश्न विचारला की 1960च्या कायद्याचे महत्व सांगा, तर संपूर्ण कायदा जो आपण 1960चाच घेणार आहोत, कारण त्यातलीच कलमं आपल्याला घ्यायची आहेत. म्हणजे जर आपल्याला सहज कुणी विचारलं किंवा एक प्रश्न आला परीक्षेला की बस 1960चा कायदा काय आहे, तर त्यामध्ये सहकारी संस्थांची नोंदणी, पोटनियम दुरुस्ती असेल किंवा विविध प्रकारची निधी, त्यामध्ये राखीव निधी, इमारत निधी असे वेगवेगळ्या प्रकारचे निधी उभारणं, त्यानंतर संस्थेचं व्यवस्थापन कसं असेल, मग वार्षिक सभा, आणि त्याला अनुसरून आपल्याकडे ज्या बदल झालेले आहेत 97वी घटना दुरुस्ती, त्यातूनही आपल्याला काही मुद्दे मिळतील. आणि मग आपल्याला सहकार कायद्याचं महत्व असा जर एक मोठा प्रश्न परीक्षेला आला तर त्याचं चांगल्या पद्धतीने मांडणी आपल्याला करता येणार आहे. तर सहकारी संस्थांची नोंदणी आपण यापूर्वी चर्चा केलेली आहे. सहकार कायदा 1960 कलम 3 ते 21 अ मध्ये आपल्याला नोंदणीची प्रक्रिया त्यामध्ये दिलेली आहे. नोंदणी कोण करील? निबंधक करतील. त्यासाठी त्यांच्या मदतीला काही अधिकारी दिलेले आहेत. त्यामध्ये सहनिबंधक, जिल्हा उपनिबंधक, सहाय्यक निबंधक. त्यानंतर आपण हाही मुद्दा घेतलेला आहे की हे जे सहकार खात्याचे निबंधक असतात त्यांचे महत्वाचे अधिकार काय आहेत. म्हणजे सहकार संस्थेची नोंदणी करणं, त्याचं वर्गीकरण करणं, उपविधी दुरुस्ती करणं, हे तर आपण घेतलेलंच आहे. परंतु आपल्याला एक मोठा प्रश्न येणार आहे, कारण आपल्या या सिलेबसमध्ये अतिशय महत्वाचा प्रश्न की निबंधकाचे हक्क, कर्तव्य किंवा निबंधकाचे प्रमुख कार्य सांगा. त्यामुळं हा जो मुद्दा आहे त्यामध्ये आपल्याला तोही मुद्दा आपण यामध्ये घेतलेला आहे. आता पुढे जो आपला मुद्दा येतोय आणि तो आहे की पोटनियम म्हणजे काय आहे आणि पोटनियम आणि कायदा यामध्ये फरक काय असेल, तर ते आपण 21 अ नंतर पुढचा आपण जो कलम 13 आणि 14 हा पोटनियम संबंधी बोलतो. आणि त्यामुळे प्रत्येक सहकारी संस्थेला पोटनियम असतात. आता पोटनियम म्हणजे काय आहे, तर पोटनियम याचा सर्वसाधारण अर्थ असा आहे की संस्थेच्या अंतर्गत व्यवस्थेसाठी केलेली नियमावली. संस्था ती कोणतीही असेल, जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, नागरी बँक असेल, पतसंस्था असतील, प्रत्येक संस्थेनं त्यांचं अंतर्गत कामकाज म्हणजेच सभा म्हणा किंवा मेंटेनन्स म्हणा, प्रत्येक संस्थेच्या प्रकारानुसार दैनंदिन कामकाज कसं करावं यासाठी संस्थेला काही नियम आखून दिलेले असतात. त्याला आपण बायलॉज किंवा पोटनियम असं म्हणत असतो. आणि त्यामुळं आपला हा जो टॉपिक आहे या टॉपिकमध्ये बायलॉज म्हणजे काय आहे, त्यानंतर पोटनियमाचं स्वरूप काय असतं, त्याची व्याप्ती काय आहे, व्याप्तीमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींसाठी, म्हणजे कलम 13 आणि 14 ही 2 कलम यामध्ये येतात. आता 13 मध्ये सहकारी संस्था स्वतःहून त्यांच्या बायलॉज मध्ये किंवा पोटनियमामध्ये बदल करते, तर त्यासाठी कलम 13 आहे. कलम 14 जे आहे तो निबंधकाचा विशेष अधिकार आहे. म्हणजे निबंधकांना जर असं वाटलं की या संस्थेच्या पोटनियमामध्ये या नियमामध्ये बदल करायचा आहे तर ते करू शकतात. उदाहरणार्थ 2013 मध्ये आपण कायदा बदलला, 97वी घटना दुरुस्ती केंद्र सरकारनं केली 2011 मध्ये, 13 मध्ये आपण कायदा बदलला. मग कायदा बदलल्यानंतर आपल्या सगळ्या संस्थांचे पोटनियम आपण बदललेले आहेत. त्याच पद्धतीनं पतसंस्थांचे पोटनियम 1-2 महिन्यात बदलणार आहेत. नागरी पतसंस्था, ग्रामीण बिगर शेती, पगारदार यांचे पोटनियम आपण तयार केलेले आहेत. आता ते सगळ्या संस्थांना दिले जाणार आहेत. विविध कार्यकारी सोसायट्या ज्या आहेत त्या आता केंद्र सरकारच्या अखत्यारीमध्ये गेलेल्या आहेत. म्हणजे नाबार्डचं आणि केंद्र सरकारचं नियंत्रण आता विविध कार्यकारी सोसायट्यांवर जास्त प्रमाणात वाढणार आहे. आणि त्यामुळं या विकास सोसायटींच्या कामकाजामध्ये आपले जे राज्याचे पोटनियम आहेत ते थोडेसे कुठेतरी मॅच होत नाहीत. आणि त्यामुळं केंद्र सरकारनं सुद्धा हे पोटनियम बदलण्याचं ठरवलेलं आहे. 99% याचं काम पूर्ण झालेलं आहे. काही मुद्दे आपण त्यातले घेतलेले आहेत. उदाहरणार्थ आता विविध कार्यकारी सोसायटी, कर्ज उभारण्याची मर्यादा, पूर्वी वसूल भाग भांडवल, राखीव निधी आणि इमारत निधी याच्या 10 पट
आपल्याकडे होती. आता नव्यानं विविध कार्यकारी सोसायट्यांना 25 पट केलेली आहे. म्हणजे सहकारी संस्थेचे वसूल भाग भांडवल आहे, राखीव निधी आणि इमारत निधी, तोटा असल्यास तोटा वजा करून जी काही रक्कम असेल त्याच्या 25 पट विविध कार्यकारी सोसायट्यांना कर्ज उभारणी करता येते. म्हणजे जिल्हा बँकेकडून कर्ज घेता येईल किंवा ठेवीच्या रूपाने रक्कम गोळा करता येईल. आणि त्यामुळे हे जे बदल असतात ते बदल हे पोट नियमाच्या माध्यमातून केले जातात. आपल्या सिलेबसमध्ये काय म्हटलेलं आहे पहा, की नेचर अँड स्कोप ऑफ बायलॉज, जे पोट नियम असतात त्याचं स्वरूप, त्याची व्याप्ती, प्रिपरेशन ऑफ बायलॉज कंटेंट. जेव्हा आपण पोटनियम हे तयार करतो, म्हणजे पोटनियम तयार करत असताना ते कुणाकडे दिले जातात, तर ते निबंधकाकडे दिले जातात. पोटनियम कोणत्या कारणासाठी बनवले जातात, हा सुद्धा आपल्या अभ्यासक्रमाचा भाग आहे. आता अमेंडमेंट ऑफ बायलॉज, जे काही संस्था नोंदणी झाल्यानंतर पोटनियमामध्ये आपण जी दुरुस्ती करतो बायलॉज मध्ये, ती कोणत्या प्रकारे होते, तर कलम 13 प्रमाणे सहकारी संस्था स्वतःहून बदल करते, वार्षिक सभेमध्ये तो विषय नेते. उदाहरणार्थ नव्यानं आता समजा नागरी संस्थांना जे काही कमिशन असेल डेली दैनंदिन ठेव एजंटचं, ते वाढवता येईल असं 2020 मध्ये परिपत्रक आलं. मग तो विषय आपल्याला वार्षिक सभेत न्यावा लागेल. जरी कायद्यात बदल झाला तरी आपल्याला वार्षिक सभेमध्ये तो विषय न्यावा लागेल. उदाहरणार्थ 2014 मध्ये नागरी पतसंस्था, पगारदार पतसंस्था, ग्रामीण बिगर शेती पतसंस्था यांची रोख शिल्केची मर्यादा 10,000 वरून 25,000 केलेली आहे. मग ही परस्पर पतसंस्थांनी वाढवायची नाहीये. किंवा आता विविध कार्यकारी सोसायट्यांना कॅश इन हँड जे आहे ती 10,000 केलेली आहे. पण परस्पर 10,000 रुपये आपल्याला हातावर ठेवायचे नाहीत. आपल्या पोटनियमात 500 रुपये आहे. मग आपल्याला तो विषय जो असतो तो वार्षिक सभेमध्ये न्यावा लागतो. आपल्या पोटनियमात आपण दुरुस्तीचा विषय ठेवतो. म्हणजे आपल्या पोटनियमात एक शब्द आलेला आहे की या पोटनियमातील कोणत्याही शब्दात बदल करायचा असल्यास वार्षिक सभेमध्ये त्याची मंजुरी घेऊन तो प्रस्ताव जो आहे तो निबंधकाला पाठवायचा असतो. आणि त्यामुळं पोटनियमाची दुरुस्ती कोणत्या मार्गाने होते हा सुद्धा आपल्या सिलेबसचा एक भाग आहे. आता कलम 13 आणि 14 आणि नियम 1961 त्यातले नियम 12 आणि 13 हे दोन नियम आणि दोन कलम जे आहेत ती पोटनियम दुरुस्ती संबंधी बोलतात. आता कलम 13 प्रमाणे जेव्हा आपण पोटनियम दुरुस्ती करतो त्याची कारण काय. आता पोटनियम आपण पाहिलं की दैनंदिन कामकाजाचा विषय आहे. सगळ्यात सुरुवातीला कशामध्ये आपल्याला बदल करायचा आहे, उदाहरणार्थ कर्जाची मर्यादा वाढलेली आहे, उदाहरणार्थ शेअरची मर्यादा शासनाने वाढवलेली आहे, किंवा एखादं नवीन आपल्याला कर्जाचं धोरण सुरू करायचं आहे. तर अशा वेळी आपण तो विषय वार्षिक सभेमध्ये नेणार आहात. आता तो नेल्यानंतर आपण वार्षिक सभेची सर्वसाधारण सभेची मान्यता घेणार आहात आणि त्यानंतर त्याची प्रत जी आहे ती प्रत आपण प्रस्तावाची प्रत निबंधकांना पाठवणार आहात. आता पोटनियम दुरुस्तीसाठी निबंधकांना सुद्धा कालावधी दिलेला आहे की पोटनियम आलेले आहेत मग मला वाटेल तशा पद्धतीनं मी दुरुस्ती करेल असं अजिबात नाहीये. कायद्यामध्ये काय सांगितलेलं आहे, तर जर एखाद्या संस्थेने, मग ती जिल्हा बँक असेल, नागरी बँक असेल किंवा पतसंस्था असतील, कोणत्याही प्रकारची संस्था असेल, त्यांच्या पोटनियमात जर त्यांनी दुरुस्ती केली आणि तो प्रस्ताव जर निबंधकाकडे पाठवला तर निबंधकांना 2 महिन्याचा कालावधी हा त्यामध्ये दिलेला आहे. त्यामुळे बऱ्याचदा आपल्या परीक्षेला रिकाम्या जागा भरा, अ ब क ड पैकी एक निवडा असं जर आलं किंवा चुकी बरोबर असा काही प्रश्न आला, त्यामध्ये जर आपल्याला विचारलं गेलं की कलम 13 प्रमाणे पोटनियमाची दुरुस्ती निबंधकाने किती कालावधीमध्ये करावी, 2 महिने, 4 महिने, 6 महिने किंवा यापैकी नाही असं जर प्रश्न आला तर इथं आपल्याला पोटनियमाची दुरुस्ती 2 महिन्याच्या आत निबंधकाने केली पाहिजे, हे आपल्या कायद्यामध्ये कलम 13 मध्ये आलेलं आहे. आता पोटनियमाची दुरुस्ती कोणत्या कारणासाठी होऊ शकते हा सुद्धा आपल्याकडे महत्वाचा विषय आहे. आणि त्यामुळं त्यामध्ये जर विषय आपण पाहिले की कोणत्या कोणत्या कारणासाठी पोटनियमाची दुरुस्ती केली जाईल. आता यामध्ये आपण विषय घेतलेले नाहीयेत, मग आपण जी काही नोट्स तयार करणार आहोत त्यामध्ये इथं आपल्याला काही विषय पण दिले जाणार आहेत. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो की कोणत्या कारणासाठी पोटनियम दुरुस्त करता येतील. म्हणजे सहकारी संस्था अशा कोणत्या कारणासाठी पोटनियम दुरुस्त करते. कारण हा जर मोठा प्रश्न आला की उपविधी दुरुस्ती, त्याचे स्वरूप, त्याची व्याप्ती, तर त्याची व्याप्तीमध्ये जर आपण पाहिलं तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्या सहकारी संस्थेचं कार्यक्षेत्र जर आपल्याला बदलायचं असेल तर आपल्याला पोटनियम दुरुस्ती करावी लागते. जेव्हा आपण सहकारी संस्थेची नोंदणी करतो तेव्हा कार्यक्षेत्र आपल्याला दिलेलं असतं, जसं की एक गाव, तालुका असेल, जिल्हा असेल, बँकांना काही जिल्हे दिले जातात. मग अशा वेळी जर त्यांना असं वाटलं किंवा आपण आता मुंबईमध्ये काम करतो
पण मग ठाणे जिल्ह्यात काम करायचं, नवी मुंबईमध्ये आपल्याला रायगड जिल्ह्यात आपल्याला अजून कार्यक्षेत्र वाढवायचं. तर अशा वेळी ती बँक किंवा पतसंस्था काय करेल, म्हणजे जिल्हा बँक नाही, तर जिल्हा बँकेला जिल्हाच कार्यक्षेत्र आहे. मात्र इतर संस्थांच्या बाबतीमध्ये जर कार्यक्षेत्र वाढवायचं असेल, तर मग कार्यक्षेत्र हा विषय जो आहे तो कलम 13 प्रमाणे पोटनियमामध्ये दुरुस्तीचा विषय आहे. त्यानंतर जर आपल्याला आपल्या संस्थेच्या उद्देशामध्ये बदल करायचा आहे, उदाहरणार्थ आपली ग्राहक संस्था आहे, पण आपल्याला असं वाटतं की बाबा ग्राहक बरोबर आपल्याला काहीतरी मॅन्युफॅक्चरिंग करायचं आहे. उदाहरणार्थ पापड विकणे हा आपला ग्राहक संस्थेच्या माध्यमातून व्यवसाय आहे. पण आपल्याला असं वाटलं की लिज्जत पापड बरोबर करार करून आपण काही पापड वगैरे बनवण्याचं काम बचत गटांना देऊ शकतो का? हा नवीन विषय आला. म्हणजे ग्राहक संस्था म्हटल्यानंतर फक्त माल विक्री हा विषय त्यामध्ये येतो. पण प्रत्यक्ष जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट बनवण्याची इच्छा व्यक्त कराल, तर याचा अर्थ पोटनियमाच्या थोडासा वेगळा तो विषय आहे. मग त्याला आपल्याला वार्षिक सभेमध्ये मान्यता घेऊन आपल्याला निबंधकांची परवानगी घ्यावी लागेल. उद्देशाचा अर्थ काय आहे? जर एखाद्या संस्थेने आपल्या उद्देशामध्ये बदल करायचा असेल, उदाहरणार्थ सेवा संस्था असेल, आता उदाहरणार्थ आपण पाहिलं की विकास सोसायट्यांना आता नवीन नवीन व्यवसाय सुरू करता येतील. मग असे जर उद्देश आपण बदलले, तर त्या उद्देशाला परवानगी वार्षिक सभेची घ्यावी लागते. आता आपल्याला कोणी विचारलं की वार्षिक सभेमध्ये कोणते विषय असावेत, तर सर्वसाधारण आपल्याकडे एक्स नमुना आपण केलेला आहे. वार्षिक सभेमध्ये एक्स नमुना आपल्या नियम 1961 मध्ये ए टू झेड प्रकारचे फॉर्मॅट आहे. जसं झेड नमुना आहे की आपण जेव्हा जप्ती करतो जमिनीची तेव्हा झेड नमुना आहे. तशाच पद्धतीने थोडासा अलीकडे एक्स नमुना आहे. आणि एक्स नमुन्यामध्ये वार्षिक सभेतले विषय आपल्याला दिलेले आहेत. आणि त्यामध्ये एक विषय येतो की पोटनियमाची दुरुस्ती करणे. आता इथं आपल्याला विषय येतो की जर आपल्या उद्देशामध्ये आपण बदल करत असाल, तर आपल्याला कलम 13 प्रमाणे पोटनियमात दुरुस्ती करता येणार आहे. आता भाग भांडवलाची मर्यादा वाढलेली आहे. उदाहरणार्थ आता नागरी पतसंस्था, ग्रामीण बिगर शेती पगारदार यांना एप्रिल 2024 मध्ये जी भाग धारण करण्याची मर्यादा एका सभासदाची आहे ती 2 लाखावरून 5 लाखावर गेलेली आहे. आता इथं पोटनियम बदललेले आहेत. आपल्याला तसं परिपत्रक दिलेलं आहे. पोटनियम आपण अजून बदललेले नाहीये. मग इथं जर आपल्याला या परिपत्रकाप्रमाणे जे आयुक्तांनी पाठवलेलं परिपत्रक आहे, मग या परिपत्रकात आपल्याला जर काय बदल करायचे असतील, तर मग आपल्याला वार्षिक सभेमध्ये ते परिपत्रक न्यावं लागेल, की नवीन ज्या परिपत्रकाप्रमाणे रोख ज्याला आपण म्हणतो की भाग भांडवलाची मर्यादा 5 लाख रुपये केलेली आहे. आपल्या पोटनियमामध्ये 2 लाख आहे. तर आपण त्याला मान्यता द्यावी आणि वार्षिक सभेमध्ये तो विषय मंजूर होणार आहे. आता वार्षिक सभा मात्र असं म्हणू शकत नाही, की बाबा आम्ही 2 लाखच बरं आहे, आपल्याला 5 लाख आपल्याला मंजूर करायचं नाही. कारण का? तर तो कायद्यात बदल झालेला आहे. मात्र ती एक पद्धती ठरवलेली आहे, की जेव्हा पोटनियमामध्ये आपण बदल करतो, तर आपण वार्षिक सभेमध्ये गेलं पाहिजे. तर वार्षिक सभा ही सर्वोच्च सभा आहे. तर भागधारण करण्याची मर्यादा हा एक विषय होऊ शकतो. त्यानंतर निधीचं व्यवस्थापन, ठेवी किती घ्याव्यात? त्यानंतर कर्ज कुणाला द्यावं? कर्ज उभारणी कुठून करावी? मग जिल्हा बँकेकडून कर्ज घ्यावं का? किंवा इतर बँकाकडून कर्ज घ्यावं का? असा जेव्हा विषय आपल्या संस्थेपुढे येतो, तर तो विषय आपण वार्षिक सभेत नेला पाहिजे. त्यानंतर नफा विभागणी हा विषय आहेच. मात्र त्यामध्ये जोडून आपल्याला एखादा नवीन काही निधी निर्माण करायचा असेल, रौप्य महोत्सव निधी किंवा सामाजिक बांधिलकी निधी किंवा भविष्य निर्वाह निधी किंवा ग्रॅच्युटी असे वेगळ्या प्रकारचे निधी जे असतात, ते आपल्याला आपण संस्थेमध्ये उभारतो. आता नवीन आपण समजा सामाजिक बांधिलकी निधी आपल्याला काढायचा आहे, तर मग त्याचा वापर काय होणार आहे ते आपण वार्षिक सभेला कळवलं पाहिजे. कारण तो समाजासाठी आपल्याला खर्च करावा लागतो, त्याला काही नियम पण असतात. तर अशा पद्धतीने जेव्हा आपण एखादा निधी उभारतो आणि तो वेगळा असतो, पोटनियमा व्यतिरिक्त असतो, अशा वेळी उदाहरणार्थ भविष्य निर्वाह निधी म्हणजे आपण आता आपल्या संस्थेची दर महिन्याची कपात करणार आहात, सेवकाची कपात करणार आहात, तर मग असा कोणताही विषय असो की ज्याचा अनेक वर्ष संस्थेच्या उत्पन्नावर किंवा खर्चावर अनेक वर्ष परिणाम होतो, त्याला आपण नफा आणि तोटा म्हणतो. म्हणजे असा कोणताही विषय असो की ज्यामुळं संस्थेच्या नफ्यावर किंवा तोट्यावर बरेच वर्ष परिणाम होणार आहे, असा प्रत्येक विषय जो असतो तो वार्षिक सभेचा विषय असतो. आणि त्यामुळं इथं पुढचा जो मुद्दा आहे की नफा विभागणी आणि त्याचा वापर. सभासद प्रवेशाबाबतच्या अटी. उदाहरणार्थ आपल्याकडे माहिती आहे की आपण कोणाही व्यक्तीला सभासदत्व देत असतो, मात्र आपल्याला असं वाटलं की आपल्याला यामध्ये काही अटी टाकायच्या आहेत, तर वार्षिक सभेची मान्यता घ्यावी लागेल. त्यानंतर जर कर्जफेडीबाबत आपण एखाद्या सदस्याची किंवा सभासदाची म्हणूयात त्याची जबाबदारी निश्चित करायची असेल,
तर तो विषय सुद्धा वार्षिक सभेमध्ये आहे. निवडणूक आपली घ्यायची असते, पोटनियमामध्ये आपण दुरुस्ती करतो. त्यानंतर निवडणूक घ्यायची असेल तर ते आपल्याला पोटनियम दुरुस्ती करावी लागेल, की अशा पद्धतीनं पूर्वी आमचे एवढे लोक होते, मात्र नवीन आम्ही एवढे लोक घेत आहोत. म्हणजे एखादा निवडणुकीचा विषय जो असतो तो पोटनियमात येऊ शकतो. किंवा जर आपल्याला असं वाटलं की आपल्याला वन टाइम त्याला हॅलो सर, हा जे आपलं नियमित जे 5 वर्षानंतर निवडणूक घ्यायची हा असते, हा तर निवडणूक म्हणजे तो पण विषय घ्यावा लागतो का नाही, पोटनियमामध्ये? निवडणुकीमध्ये आपल्याला तज्ज्ञ संचालक बदल नवीन कर. प्रकार आलेला आहे, जो पूर्वी आपल्या याच्यामध्ये नव्हता. हो हो मग ती वार्षिक सभेमध्ये आपण तो विषय नेतो की बाबा नव्यानं तज्ज्ञ संचालक आपल्याला नियुक्त करायचे आहेत. किंवा हो. आता समजा काही संचालकांनी राजीनामा दिलेला असतो, मग ते आपल्याला नवीन भरायचे असतात. किंवा एखाद्या संचालकावर आपण अपात्रता आणतो, उदाहरणार्थ 3 सभांना आला नाहीये, किंवा एखाद्याने थकबाकीदार झालेला आहे, मग त्याला काढून टाकायचं आहे. तर असे जे विषय सर समजा असतात. आता आपली 5 वर्षानंतर सर निवडणूक होणार आहे, हा निवडणूक येत्या 2 ते 3 महिन्यात आलेली आहे आपली. हा हा मग तो कंपल्सरी वार्षिक सभेत हा विषय ठेवावा लागतो का निवडणुकी हा संदर्भात? ठेवला पाहिजे. कोणताही विषय असो, की जो आपल्या सभासदांची सभा ही एक त्याला आपण म्हणू की सर्वोच्च सभा आहे. हो हो त्यामुळं आपल्या जर आपण एक्स नमुन्यातली विषयपत्रिका पाहिली तर त्यामध्ये एक विषयच दिलेला आहे की निवडणुकीबाबतचा आढावा. हो. म्हणजे आता ते आढावा विषय कधी घेणार कोणते? आपण? जर आपली आपली निवडणुकीची मर्यादा 6 महिने, म्हणजे आपण काय करतो, 6 महिने आधी आपल्याकडे जे काय 2014चे कायदा काय नियम आलेला आहे, निवडणुकीचे नियम, सहकार नियम 2014, त्यामध्ये काय सांगितलंय की कोणत्याही संस्थेचं जेव्हा पंचवार्षिक 6 महिने आधी आपण कार्यवाही सुरू करावी. समजा आता आपली मुदत संपलेली असेल किंवा 6 महिने आता संपणार आहे, मग तो विषय आपण नेला पाहिजे. किंवा आपल्याला जे काय आहे तो आपण अधिकारी नेमायचा आहे, निवडणूक निर्णय अधिकारी. आपल्याला आपल्या सभासदांची यादी तयार करायची आहे. अशा पद्धतीने तो विषय आपल्याला न्यावा लागेल. ठीक आहे. हो. म्हणजे एरवी समजा निवडणूक होऊन 1 वर्ष झालंय तर तो विषय होणार नाही. पण एखाद्याने राजीनामा दिला, एखादा मयत झाला, त्या जागी दुसरा घ्यायचा आहे, एखादा अपात्र केलेला असेल किंवा एखाद्याची हकालपट्टी करायची असेल, तर असे विषय जे असतात ते आपल्याला तशा पद्धतीने दुरुस्त करून किंवा वार्षिक सभेपुढे नेऊन त्या पद्धतीने त्यांची मंजुरी घ्यावी लागते. ठीक आहे. तर सर एक प्रश्न होता. हा समजा एखादा सभासद आहे, डायरेक्टर आहे समजा सहकारी संस्थेवर, हा आणि तो जर कुणाला जर जामीनदार असेल हा आणि तो थकबाकीत असेल, म्हणजे हा हम्म, कर्जदार, तर तो हम्म. अपात्र होऊ शकतो का? हा अपात्र होऊ शकतो, मात्र तशा पद्धतीने प्रस्ताव आपल्याला करावा लागेल. कारण का शेवटी आपला भारतीय करार कायदा जो आहे 128 कलम, ते कर्जदाराची आणि जामीनदाराची जबाबदारी समान मानतं. बरोबर, ठीक आणि आहे. त्यामुळे कसूरदार या व्याख्येमध्ये जसा एखादा करदार असेल आणि जर हा. संचालक त्याचा जामीनदार म्हणून असेल तर त्याला आपण कसूरदार मानणार आहोत. ओके ओके सर. ठीक आहे. हो. तर आपण पाहतो की कोणते विषय येऊ शकतात. सगळेच यातले विषय पोटनियम दुरुस्तीला येतील असं नाही, पण कोणते कोणते कायद्याप्रमाणे विषय हे पोटनियम दुरुस्तीमध्ये वार्षिक सभेमध्ये आपण घ्यायचे असतात, मान्यता घ्यायची असते, आणि पोटनियमामध्ये कोणत्या बाबींसाठी दुरुस्ती होऊ शकते. त्यानंतर आपण निर्लेखन म्हणजे काय बरं? समजा एखादं कर्जदार पण सापडत नाही, जामीनदार पण सापडत नाहीये, मग आपल्याकडे नियम 49 अ नावाचा प्रकार, 49 नियम आहे आपला बनवलेला, सहकार नियम 1961. किंवा एखादं कर्जच वसूल होत नाही, जामीनदार पण सापडत नाही, सगळे प्रयत्न केले, मग ऑडिटरनं पण लिहिलेला असेल, तर अशा वेळी तो विषय जो असतो तो आपल्याला बुडीत कर्जाच्या निधीला नावे टाकतो. म्हणजे ते जे कर्ज असतं याचा अर्थ त्याला माफ होत नाही थकबाकीदाराला, पण आपण काय करतो, आपला नफा तोटा आपण सुधरून घेतो. म्हणजे कारण नसताना जे बुडतच चाललेलं आहे तर आपण ते निर्लेखन, राईट ऑफ करतो. तर राईट ऑफ हा जो नियम 49चा मुद्दा आहे तो वार्षिक सभेमध्ये मुद्दा आहे. आणि त्यामुळं राईट ऑफचा जर काय प्रकार असेल तर तो सुद्धा आपल्याला त्या पद्धतीने पोटनियमामध्ये दुरुस्ती करून त्या पद्धतीने पुढे नेता येतो. तर हे साधारणपणे वेगळे विषय असू शकतात. त्यानंतर 14 मध्ये मात्र जी दुरुस्ती आहे ती निबंधकाने केलेली आहे. आता 14 निबंधकाला विशेष अधिकार देतो की शासनाचं धोरण आहे, कायदा बनवलेला आहे, उपविधी बनवलेला आपण किंवा नियम बनवलेला आहे, आणि मग आता संस्थेच्या जी काही वैयक्तिक नियमावली आहे त्या नियमावलीमध्ये बदल करायचं निबंधकाचा एक अधिकार आहे. आता त्यांना असं वाटलं की संस्थेच्या हिताच्या दृष्टीने ते आवश्यक आहे. काय म्हटलंय पहा, संस्थेच्या हिताच्या दृष्टीने एखादी गोष्ट इष्ट आहे.
किंवा एखादा अधिनियम किंवा नियम जो आहे तो त्यांना विसंगत वाटतोय. कशाशी? पोटनियमाशी. तर निबंधक स्वतःहून एखाद्या संस्थेला त्यांच्या पोटनियमामध्ये बदल करण्याचा आदेश देऊ शकतात. म्हणजे 2-3 शब्द येतात. एक म्हणजे संस्थेचं हित, सहकार चळवळीचं हित, आणि मग निबंधकाला असं वाटलं तर आपल्याकडे ए टू झेड प्रकारचे जे फॉर्मॅट आहेत नियम 1961 मध्ये, तर त्यामध्ये ई नमुना नोटीस जे आहे ABCDE, त्यातला ई जो नमुना आहे तो एक नोटीसचा एक फॉर्मॅट आहे की त्यामध्ये निबंधक असं संस्थेला कळवतात की मला अधिकार आहे, मी संस्थेचा निबंधक आहे, ह्या गोष्टीमुळे संस्थेच्या हिताच्या संबंधी मला असं वाटतं आणि त्यामुळं आपण त्यांना संधी दिली जाते, त्याला नैसर्गिक न्याय म्हणतात. तर अशी अशी पोटण्यामध्ये दुरुस्ती होणार आहे. तर आपल्याला याबद्दल काय म्हणायचं असेल तर मत व्यक्त करा निबंधका माझ्या पुढे येऊन, आणि मग आपण जर एखादी राज्यस्तरीय संस्था, संघीय संस्था असेल, उदाहरणार्थ फेडरेशन, फेडरेशनची परवानगी घ्यावी लागेल. उदाहरणार्थ विकास सोसायटीच्या मध्ये असे काही बदल करायचे असतील तर विविध कार्यकारी सोसायटीचं फेडरेशन कोण आहे? तर जिल्हा बँका. मग जिल्हा बँकेला विचारावं लागेल. हे बंधन कोणाला ठेवलंय? निबंधकाला. म्हणजे निबंधकाला मोठा अधिकार दिलेला आहे की सभासदांच्या हितासाठी, संस्थेच्या हितासाठी किंवा सहकार चळवळीच्या हितासाठी योग्य असेल असे बदल निबंधकाला स्वतःहून त्या पोटनियमात करता येतात. 13 काय आहे? तर संस्थेला बदल करता येतात. 14 काय आहे? तर पोटनियमात निबंधकाला सुद्धा बदल करता येतात. मात्र यासाठी ई नमुना नोटीस आहे. त्यानंतर संस्थेला त्यांचं म्हणणं मांडण्याची संधी दिली पाहिजे. आणि तिसरी गोष्ट जी आहे आता 2014 मध्ये आपण टाकलेली आहे ती अशी आहे की त्या संस्थेचं जे फेडरेशन आहे, म्हणजे त्या संस्था कोणत्या मोठ्या संस्थेला संलग्न आहेत? महासंघाला. तर त्या महासंघाची सुद्धा परवानगी, किंवा त्याला आपण परवानगी म्हणत नाही पण विचार विनिमय शब्द आलेला आहे. म्हणजेच काय? तर त्यांचं म्हणणं सुद्धा ऐकायचं आहे. मग ते राज्य संघीय संस्था असू द्यात, उदाहरणार्थ आता पतसंस्थांचं महाराष्ट्र राज्य फेडरेशन आहे, प्रत्येक जिल्ह्याला जिल्हा फेडरेशन आहे, तर त्यांच्याशी विचार विनिमय आपल्याला करावा लागेल आणि मग निबंधकाला त्या पोटनियमामध्ये दुरुस्ती करता येणार आहे. आता नियम काय सांगतात बरं? हे कायद्यातलं झालं. मग नियम म्हणजे काय? तर हे दैनंदिन कामकाजासंबंधी निबंधकांनी काही इतर नियम दिलेले आहेत की पोटनियम दुरुस्त करताय ना, मग नियम 12 म्हणजे कायदा कोणाच्या हातात? कायदा बनवतात विधानमंडळाद्वारे, आमदारांद्वारे. पण कायद्याला अनुसरून नियम असतात. उदाहरणार्थ 1960चा कायदा आहे, मग कुणी बनवलाय? तर विधानमंडळाने. त्याला आपण आमदार म्हणूयात, विधान परिषद, विधानसभा. मग तो कायदा कसा राबवणार? यासाठी नियम असतात. मग नियम कोण तयार करतं? तर नियम निबंधक तयार करतात. उदाहरणार्थ समजा कलम 81 प्रमाणे प्रत्येक सहकारी संस्थेचे वार्षिक लेखापरीक्षण, वैधानिक लेखापरीक्षण झाले पाहिजे, हे कायद्यात आलेले 81 मध्ये. पण मग कोण करणार ऑडिट? तो चार्टर्ड अकाउंटंट आहे का, तो कॉस्ट अकाउंटंट आहे का, तो प्रमाणित लेखापरीक्षक आहे? हे नियम 69 मध्ये आलेला आहे. आणि त्यामुळे नियम म्हणजे काय आहेत? तर 1961 चे नियम हे निबंधकांनी बनवलेले आहेत. कायद्याचं पालन प्रत्यक्ष आम्ही कसं करणार या संबंधीचे नियम असतात. आता नियमाप्रमाणे, नियम 12 प्रमाणे उपविधीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी काय सांगितलं गेलंय? तर तो विषय जो असतो तो वार्षिक सभेमध्ये ठराव संमत केला पाहिजे आणि तो प्रस्ताव जो आहे तो निबंधकाकडे पाठवला पाहिजे. आता इथे एक मुद्दा दिलेला आहे की तो विषय पत्रिकेमध्ये, म्हणजे कोणत्या वार्षिक सभेमध्ये आपल्याकडे नमुना X नवीन दिलेला आहे नियम 1961 मध्ये की वार्षिक सभेत कोणते विषय असावेत, तर त्यामध्ये तो विषय येतो की उपविधीमध्ये दुरुस्ती करणे. आणि त्यामुळं विषय पत्रिकेद्वारे आपण तो विषय त्या वार्षिक सभेच्या विषय पत्रिकेमध्ये टाकला पाहिजे. आता इथं पोटनियम दुरुस्ती हा सोपी गोष्ट नाहीये, कारण शेवटी सर्वोच्च सभा ही वार्षिक सभा आहे, आपल्याला सभेची मान्यता घ्यावी लागते. आणि त्यामुळं जाणीवपूर्वक या नियमामध्ये एक अट टाकलेली आहे की जर उदाहरणार्थ एखाद्या संचालक मंडळाला असं वाटलं की स्वार्थीपणानं काहीतरी बदल करायचे, तर ती संधी त्यांना देऊ नये. वार्षिक सभा ही सभासदांची सर्वोच्च सभा आहे आणि त्यामुळं जाणीवपूर्वक नियम 12 काय सांगतो पहा, की जेव्हा एखादी पोटनियम दुरुस्ती आपल्याला करायची असेल तर वार्षिक सभेमध्ये 2/3 काय शब्द वापरलाय? सदस्य म्हणजे कोण बरं? आपल्याकडे आपण सभासद जो शब्द वापरतो ना, कायद्यात सभासद शब्द कुठेच आलेला नाही. कायद्यामध्ये सगळीकडे कोणता शब्द आलाय? सदस्य. मात्र आपल्याला बऱ्याचदा वाटतं सदस्य म्हणजे संचालक, तर नाही, सदस्य म्हणजेच सभासद आहे. पण कायद्यातला शब्द सदस्य आहे, आपण वापरतो सभासद. तर सदस्य. मग आता संचालक म्हणजे कोण बरं?
तर संचालक म्हणजे व्यवस्थापन समिती सदस्य. म्हणजे सदस्यांमधून समजा 1000 सदस्य असतील, त्यातून 12 लोक आपण काय करतो, व्यवस्थापन समितीमध्ये सदस्य म्हणून पाठवतो. म्हणजे व्यवस्थापन समितीचे सदस्य जे सदस्यांमधून निवडून येतात आणि संचालक मंडळामध्ये जातात. आणि त्यामुळं वार्षिक सभेला समजा 100 लोक हजर असतील तर साधारणपणे 2/3 म्हणजे 66% आपण म्हणूयात, तर 2/3 म्हणजे 2/3 हजर सभासदांपैकी 2/3 सभासद जेव्हा सदस्य जेव्हा मान्यता देतील तेव्हा तो वार्षिक सभेत ठराव मंजूर होणार आहे. म्हणजे इथं जाणीवपूर्वक मेजॉरिटी हा प्रश्न निर्माण केलेला आहे की बाबा सर्व सभासदांचं, त्यामध्ये बहुतांशी सभासदांचं तुम्ही जे काही म्हणणं मांडलेलं आहे ते त्या सदस्यांना मान्य असलं पाहिजे. आणि त्यामुळं नियमामध्ये 2/3 हा शब्द आलेला आहे. आता नियम 13 म्हणजे 2 नियम यामध्ये दिलेले आहेत. 13-14 कलम आहे सर आणि एक नियम मिनिट आहे 12 आणि 13. सर एक मिनिट. हॅलो हा सर, आपला कॅमेरा थोडासा आपण खाली घ्याल, आपला चेहरा नीट दिसत नाहीये, म्हणजे हे रेकॉर्डिंग होते ना सेशन, त्यामुळे. अच्छा अच्छा, मला सांगा थोडस. येस येस, हा येस येस, ठीक, ओके. नियम 13 मध्ये आपल्याला उपविधीमध्ये सुधारणा करण्याबाबत निबंधक यांचे द्वारा संस्थेस फरमावण्याची रीत. आता आपण पाहिलं की कलम 14 प्रमाणे निबंधकाला अधिकार आहे. त्यांच्या अधिकारामध्ये ते संस्थेला आदेश देऊ शकतात आणि पोटनियमात दुरुस्ती किंवा उपविधीमध्ये दुरुस्ती करू शकतात. मग आता इथे एक फॉर्मॅट दिलेला आहे, तो नमुना ई दिलेला आहे. म्हणजे नमुना ई काय आहे, तर एक नोटीसचा नमुना आहे की मी निबंधक आहे आणि या दृष्टीनं संस्थेच्या हिताच्या दृष्टीनं मला यामध्ये बदल करायचे आहेत आणि त्यामुळं मला ही सुधारणा करणे इष्ट वाटते किंवा योग्य वाटते, म्हणून ही सुधारणा मी करत आहे. आणि त्यामुळं ही जी काही नोटीस मी दिलेली आहे त्यामध्ये आपलं काही म्हणणं असेल तर ते मला येऊन सांगा, यासाठी ई नमुना नोटीस आपण देत असतो. आणि यानंतर नोटीस दिल्याच्या तारखेपासून बरोबर 2 महिन्याच्या आत ही जी आहे ही सुधारणा करण्याचा अधिकार निबंधकांना दिलेला आहे. आता इथं आपल्याला जर 2 महिन्याच्या आत आपण निबंधकांना कोणतीच गोष्ट कळवली नाही की तुम्ही सुचवलेला बदल आम्हाला मान्य आहे किंवा नाही, तर ही एक नैसर्गिक न्यायाची प्रक्रिया आहे, कारण निबंधक शेवटी नियंत्रक असतात. पण निबंधकांनी सुद्धा मनमानी वागू नये यासाठी आपल्या कायद्यात कलम 14 अनुसरून हा नियम टाकलेला आहे की 2 महिन्याच्या आत जरी आपल्याला निबंधकाला अधिकार असला तरी संस्थेचं म्हणणं आपण ऐकून घेतलं पाहिजे. यानंतर पोटनियमातला बदल हा आपला झालेला आहे. 3 ते 21 मध्ये आपण आता स्वतंत्र मुद्द्यामध्ये जे मुद्दे फारसे आपल्याला उपयोगाचे नाहीयेत, म्हणजे 2 ते 21 अ मध्ये आपल्याला ही सगळी जे वेगळ्या पद्धतीचे नोंदणी संबंधी मुद्दे दिलेले आहेत. आता यामध्ये इतर किरकोळ मुद्दे आहेत की जे एखाद्या टिप द्या किंवा ज्याला आपण म्हणतो शॉर्ट नोट्स मध्ये एखादा मुद्दा लघुत्तरी प्रश्न येऊ शकतो. उदाहरणार्थ असा प्रश्न येऊ शकतो की संस्थेच्या नावातील बदल. मग संस्थेच्या नावात आपल्याला समजा जय शिवराय आपल्या संस्थेचं नाव आहे, पतसंस्थेचं, आणि आपल्याला जय संभाजी किंवा छत्रपती संभाजी असं नाव करायचं असेल तर हरकत नाहीये, तो तुमचा अधिकार आहे. मात्र त्याला कायद्याची प्रक्रिया आहे. उदाहरणार्थ सर्वात सुरुवातीला आपण वार्षिक सभेमध्ये तो विषय घ्यायचा आहे. वार्षिक सभेमध्ये तो ठराव घेतल्यानंतर आपल्या ठरावाची प्रत, किती सदस्य हजर होते त्यांची संख्या, आणि तो प्रस्ताव निबंधकाला सादर करायचा आहे. आता तो प्रस्ताव निबंधकांना दिल्यानंतर ते नाव योग्य आहे की नाही, त्यामुळे कोणत्या सदस्याच्या हिताला तर बाधा पोहोचत नाही ना, याची दक्षता घ्यायची आहे. आणि मग तो नावातील बदल, संस्थेच्या नावातील बदल हा आपल्याला करता येणार आहे. यासाठी नियम 14 पण दिलेला आहे. आता आपण पोटनियमाच्या वेगळं बोलतोय, पोटनियमातला मुद्दा संपलेला आहे. सगळ्यात पहिलं आपण सिक्वेन्सनी 3 ते 21 मध्ये चाललंय, पण आपल्याला मोठा प्रश्न 13-14 विचारला जाणार आहे, त्यामुळे तो एक स्वतंत्र टॉपिक आहे. आता इतर टॉपिक मध्ये आपण चाललेलो आहोत, त्यामध्ये नावातील बदल करण्याचा असं जर काय आपल्याला एक छोटा प्रश्न आला की नावात बदल करताना घ्यावयाची काळजी. आता याला काही मोठा प्रश्न फारसा येणार नाहीये, पण नियम 14 काय सांगतो पहा, की जर एखाद्या संस्थेला त्यांच्या नावामध्ये बदल करायचा असल्यास जातीचा किंवा धार्मिक पंथाचा त्यामध्ये उल्लेख नसावा. म्हणजे कुठली जात किंवा कुठला धर्म याला अनुसरून आपलं नाव नसावं.
आता हे नसावं असावं, पण समजा काही विशिष्ट धर्माचे लोक असतील आणि मेजॉरिटी विषय असेल तर ते निबंधक नियंत्रक असतात. पण सर्वसाधारण दिलेलं आहे की आपल्या नावातून कुठला एखादा धर्म जो आहे तो धर्म किंवा जात जी आहे ती रिफ्लेक्ट होऊ नये, किंवा त्या पद्धतीने तो पटकन एखाद्या विशिष्ट, त्याला आपण म्हणतो की भारतीय राज्यघटनेने म्हटलेलं आहे की कुठल्या प्रकारे भेदाभेद करू नये जातीवरून, धर्मावरून, आणि त्यामुळं त्यालाच अनुसरून आपण हा नियम बनवलेला आहे की आपल्या संस्थेच्या नावामध्ये जातीचा किंवा धार्मिक पंथाचा उल्लेख नसावा. त्यानंतर निबंधकाकडे एक नोंदवही ठेवलेली आहे आणि तो बदल केला जाणार आहे. आता पत्त्यातील बदल असा सुद्धा एक छोटा जो आहे प्रश्न येऊ शकतो, त्यामुळे तो संस्थेशी संबंधित असल्यामुळे इथं आपण घेतलेला आहे. तर सहकारी संस्थेची समजा मुख्यालय बदललेलं आहे. उदाहरणार्थ मुंबईमध्ये भांडुपला मुख्यालय होतं, आता ते नवी मुंबईत घेतलेलं आहे. तर मग आपल्याला एक बंधन दिलेलं आहे की आपण सगळ्यात प्रथम निबंधकांना कळवलं पाहिजे. त्या पद्धतीनं निबंधकांना 30 दिवसाच्या आत आपण लेखी नोटीस दिलं पाहिजे. नियम 31 असं सांगतो की आपण योग्य आपला पोस्टाचा पत्ता, म्हणजेच निबंधकांना वेळच्या वेळी आपल्याला पत्रव्यवहार करायचा असतो. त्यामुळे जेव्हा आपण निबंधकाकडे एखादा पत्त्याच्या ऍड्रेस चेंजचा आपण एखादा प्रस्ताव सादर करता, पूर्वी आम्ही मुलुंडला होतो, आता आम्ही आमचं मुख्यालय नवी मुंबईमध्ये मोठ्या जागेत हलवलेलं आहे, जे काही तुमचं म्हणणं असेल तर तुम्ही जे काही व्यवस्थितपणे ते डिटेल मांडलं पाहिजे. जसं की काय नियमामध्ये फार बारकाईनं आलंय पहा, जिल्हा, तालुका, तहसील, शहर, गाव, नगरपालिका, विभाग, मोहल्ला, रस्ता, घर क्रमांक. तर हे जाणीवपूर्वक त्यामध्ये घेतलेलं आहे. बोला. हॅलो सर, एक प्रश्न आहे. हा, आता पत्त्यात बदल करणं म्हणजे सर कार्यक्षेत्रात बदल होण्यासारखं आहे ना? नाही नाही, आपल्याला आपल्याच कार्यक्षेत्रामध्ये पत्ता बदलता येईल. फक्त तेवढ्याच कार्यक्षेत्र मर्यादित. हा, मग तुम्हाला असं वाटलं की सर आम्हाला हेड ऑफिस दुसऱ्या कार्यक्षेत्रात न्यायचंय, तर मग पोटनियमात दुरुस्ती करून पहिलं कार्यक्षेत्र बदलावं लागेल. पण कार्यक्षेत्र बदलू शकतं का सर? हा, कार्यक्षेत्र आपण पाहिलं ना, आता पोटनियम 13 मध्ये आपला पहिलाच विषय आपण घेतला की कोणत्या कारणासाठी आपल्याला उपविधीमध्ये दुरुस्ती करता येईल. त्यामध्ये पहिला विषय होता सर, कार्यक्षेत्र. कार्यक्षेत्र जर आपण बदललं तर ते सभासद बदलल्यासारखं होईल. सभासद जर त्या पहिले त्या कार्यक्षेत्रात आहेत, हा. तिथले सभासद असतील आपल्याकडं, हा. जेव्हा आपण कार्यक्षेत्र बदललं तर मग ते सभासद त्यांचा विचार होईल ना? आता फक्त विविध कार्यकारी सोसायटीला मर्यादा आहेत बरं का. विविध नागरिक कार्यकारी संस्था सोसायटीत बद्दल- वेगळं आहे. विविध कार्यकारी सोसायटीत ज्या गावामध्ये तुम्ही सभासद आहात बघा, विकास सोसायटीचं पूर्ण वेगळं आहे. हा, आणि बाकी तुम्ही गोष्ट- फक्त एकाच ठिकाणी सभासद होऊ शकता. मला एक असाही प्रश्न दिसला एका ठिकाणी इंदापूर तालुक्यात की मी अशा 2 संस्थांचा सभासद आहे आणि तुम्ही मला कर्ज द्यावं. असं नाही, हे विकायला नाही, हे नागरिक पतला वगैरे ठीक आहे. बघा, आपण काय करतो, के नमुना नावाचा प्रकार आहे. के नमुन्यामध्ये आपण काय करतो, आपण कुठं कुठं सभासद आहे, पण काही संस्थांना मर्यादा आहे. जसं आता जिल्हा मध्यवर्ती बँक, त्यांनी समजा पुणे जिल्हा, तर पुणे जिल्ह्यातच काम करायचं, तुम्हाला पारनेर घेता येणार नाही किंवा नगर घेता येणार नाही. तसंच इथं आहे की कार्यक्षेत्र बदलता येईल, पण ते संस्थेच्या प्रकारानुसार. जिल्हा बँकेला कार्यक्षेत्र बदलायचं म्हटलं तर तो वेगळा, मग तो कायद्यात बदल करावा लागेल. ठीक आहे. आणि त्यामुळे विकास सोसायटीला मात्र बंधन आहे की एका सभासदाचं 2 ठिकाणी नाव असू शकत नाही. काही ठिकाणी आपल्याला हे दिसतंय. म्हणजे काही पूर्वी आपण एक प्रशिक्षण घेतलं गेल्याच 10 दिवसापूर्वी, आपल्या जिल्हा बँकांच्या सगळ्या इन्स्पेक्टर लोकांचं होतं. त्यांना ही गोष्ट मी समजावून सांगितली. कारण एखादा व्यक्ती जर 2 ठिकाणी सभासद असेल, तो मतदार यादीमध्ये पण जातो. मग 2 मतदार यादीमध्ये जर असेल, तो 2 ठिकाणी उभा राहू शकतो. आणि त्यामुळं तुम्हाला एखाद्या ठिकाणी संचालक म्हणून राहायचं असेल तर एकाच प्रकारच्या संस्थेत तुम्हाला संचालक होता येईल. हा, तुम्ही जर विकास सोसायटीत असाल तर जिल्हा बँकेला जाता येईल मात्र, कारण ते तुमचं फेडरेशन आहे. पण फेडरेशन वगळता आपल्याला एकाच विविध कार्यकारी सोसायटीत सभासद व्हावं लागेल. तर इतर बाबतीमध्ये मात्र कार्यक्षेत्र बदलता येईल. ठीक आहे. काय आपल्याला शंका? जायचंय पुढं? हो सर. ओके, ठीक आहे. तर आपला मुद्दा चाललेला आहे की पत्त्यामध्ये होणारा बदल. आता इथं आपण पाहिलं की आपल्याला डिटेलमध्ये माहिती द्यायची आहे. आता एक स्वतंत्र टॉपिक आपल्याला दिलेला आहे जो अतिशय सोपा, सुटसुटीत आहे. आता फारसा प्रश्न पण त्याच्यावर येणार नाहीये, पण कायद्याचा भाग आहे की एखाद्या, जसं आपण म्हणतो की कायद्याची प्रक्रिया समजून घेताना आपण पाहिलं की कायद्याचा इतिहास आहे, कायद्याची नोंदणी झालेली आहे, कायद्याप्रमाणे संस्थेची नोंदणी झालेली आहे. नोंदणीनंतर आपण टप्प्याटप्प्यानं पुढे आलेलो आहोत
की नोंदणी झाली, मग पोटनियमातले बदल झाले, मग आपल्याला संस्थेच्या कार्यक्षेत्रात किंवा आपण म्हणतो पत्त्यातला बदल याच्यातली आपण माहिती दिली. आता काही कलमं जी आहेत ती 2 ते 21 मध्ये की एखाद्या संस्थेला असं वाटलं की बाबा आपल्याला एकत्रीकरण करायचंय. उदाहरणार्थ दोन्हीही ग्रामीण बिगर शेती पतसंस्था आहेत. एका संस्थेचं नाव जय शिवराय पतसंस्था आहे, दुसऱ्याचं नाव जय भवानी पतसंस्था आहे. आता यामध्ये एखादी संस्था डबघाईला आलेली आहे किंवा त्याचं कर्ज वसूल होत नाहीये किंवा मग व्यवस्थित काम होत नाही, संस्था ब क ड वर्गात जाते आणि एक संस्था मात्र अ वर्गात आहे. तर त्यांच्या संचालक मंडळाला असं वाटलं तर ते एकत्रित येऊन ती एक संस्था 2 संस्थांची एक संस्था होऊ शकते आणि त्याला म्हणतो आपण संस्थांचं एकत्रीकरण. म्हणजे संस्थांचं एकत्रीकरण, संस्थेची विभागणी किंवा संस्थेची भागीदारी. उदाहरणार्थ आता तुम्ही समजा ग्राहक संस्था आहे, तुम्हाला असं वाटलं की सर लिज्जत पापडकडे आपण कॉन्ट्रॅक्ट करूयात, त्यांचं पापड बनवण्याचा व्यवसाय करूयात, की सर आपण लोणचं वगैरे बनवूयात कैरीपासून. म्हणजे तुम्ही थोडंसं भागीदारीसाठी इतरांकडे जाणार आहात, बचत गटाची मदत घेणार आहात, तर तुम्हाला तुमच्या संस्थेमध्ये भागीदारी पण स्वीकारता येईल. पण त्याला आपल्याला कायद्याची जी योग्य प्रक्रिया आहे ती आपल्याला अनुसरावी लागेल. आणि शेवटचं त्यामध्ये कलम येतं की 21 की संस्थेची किंवा 21 मध्ये संस्थेची नोंदणी रद्द होते आणि 21 मध्ये सक्तीने संस्थेची नोंदणी रद्द केली. म्हणजे 21 आणि 21 हे 2 वेगळे प्रकार आहेत. तर 21 मध्ये संस्थेची नोंदणी रद्द होऊ शकते आणि 21 मध्ये निबंधकाला जर असं वाटलं तर संस्था त्याच्या उद्देशाप्रमाणे काम करत नाही. म्हणजे काय की समजा की बाबा एखादी हाऊसिंग सोसायटी आहे, लोकांचे रो हाऊसेस आहेत आणि छोटे छोटे स्वतःचे प्रत्येकाचे बंगले आहेत. मग ते सहकारी गृहनिर्माण संस्था का स्थापन करतात, हाऊसिंग सोसायटी का स्थापन करतात? मग कॉमन लाईट असते, कॉमन रस्ता असतो, कॉमन एखाद्या इमारतीला कंपाऊंड असतं आणि म्हणून ते एकत्र येऊन काय करतात तर अशी संस्था स्थापन करतात. मग बऱ्याचदा त्याच्यामध्ये वाद होतात की रस्ता कोणी बनवायचा, गार्डनचं मेंटेनन्स कोणी करायचं, मग ते का आम्ही पैसे देऊ, रस्त्याला डांबर टाकला तर आम्ही पैसे द्यायचे का, कंपाऊंडची भिंतीला आम्ही का पैसे द्यायचे, अजून 4 इमारती पण आहेत. अशा पद्धतीने जर काय वाद निर्माण झाला आणि तो निबंधकाकडे जर गेला तर निबंधक एखाद्या संस्थेची नोंदणी रद्द करतात. आता का बरं रद्द करतात? तर तुम्ही प्रत्येकाचं रो हाऊसेस आहेत, तुम्ही एका कारणासाठी एकत्र आला की सर आम्हाला कॉमन कंपाऊंड आहे आणि कॉमन गेट आहे म्हणून आम्ही आमची संस्था नोंदणी करतो. आणि तुम्ही म्हणताय की आता नाही, आमचे बंगलो आहेत, आमचं पाणी मीटर सेपरेट आहे, वीज बिल सेपरेट आहे आणि आम्हाला काय रस्त्याचं घेणं नाहीये. तर हरकत नाहीये, जेव्हा तुम्ही उद्देशाप्रमाणे काम करत नाही तुमची संस्थेची नोंदणी रद्द हो. उदाहरणार्थ आपण एकत्र आलो, सर आपण आता कोरोना आलेला आहे, मग आपण आता मास्कचा व्यवसाय करू, आपण सहकारी तत्वावर एक वेगळ्या पद्धतीने मास्क बनवतोय आपण आणि आपल्याला कळालं की सर आता काय मास्कची विक्री होत नाहीये, कोरोना थोडा संपुष्टात आलाय, आपली काय, मग आपण निबंधकाला कळवणार की ज्या उद्देशासाठी म्हणजे मास्क बनवण्यासाठी आम्ही संस्था स्थापन केली आणि ती व्यावसायिक संस्था होती, मात्र आता तशा पद्धतीनं काही मार्केटिंग राहिलेलं नाहीये आणि मग एखाद्या उद्देशाप्रमाणे म्हणजे संस्थेची नोंदणी कधी रद्द होते तर उद्देशाप्रमाणे आता काम करणं शक्य नाही. किंवा निबंधकाला असं वाटलं की संस्था जी आहे ती डबघाईला आलेली आहे, संस्थेचं अवसान गेलेलं आहे. अवसानात म्हणजे काय बरं, वेन द लायबिलिटी इज मोर दॅन ॲसेट, म्हणजे देणी असतात 200 रुपये आणि देणी 200 आणि मालमत्ता 100च रुपये, म्हणजे 100 रुपयाच्या मालमत्तेमध्ये 200 रुपयाची देणी कशी भागवणार आणि मग अशा वेळी संस्था नोंदणी रद्द होऊ शकते. आता इथं आपल्या अभ्यासक्रमात काय काय इंग्लिशमध्ये थोडंसं आलंय म्हणून सांगतो पहा. अमेलगेमेशन, संस्थेचं एकत्रीकरण, ट्रान्सफर ऑफ ॲसेट. एकत्रीकरण केले की आपोआप काय होणार आहे तर एका संस्थेची मालमत्ता म्हणजे काय तर ठेवी असतील त्या दुसऱ्या संस्थेत जातील. जय शिवराय आणि जय भवानी 2 संस्था आहेत, त्यांचं एकत्रीकरण झालं की मग एकाच संस्थेमध्ये सगळ्या ठेवी जमा होतील, एकाच संस्थेकडे सगळी कर्जाची यादी तयार होईल. तात्पर्य असं की असं होऊ शकतं. मग एकत्रीकरण झाल्यानंतर देणी आणि येणी, जसं आपण आपल्या ताळेबंदात पाहतो की भांडवल व देणी, मालमत्ता व येणी. सर इथे एक प्रश्न आहे माझा. हा, आता एकत्रीकरण करत असताना तुम्ही म्हणाला अवसानात कधी निघते संस्था जेव्हा त्यांना देणं 100 रुपये 200 रुपये आहे आणि येणं फक्त 100 आहे. हा, मग अशा वेळेस समजा त्या संस्थेचा एकत्रीकरणाबद्दल विचार जर केला तर एकत्रीकरण त्या संस्थेचं होऊ शकतं का? पुढचं एकत्रीकरण करून घेऊ शकेल का? त्यांचं तर देणंच आहे, येणं तर काहीच नाहीये. हा, मग अमेलगेमेशन हे स्वइच्छेची गोष्ट आहे. म्हणजे अ नावाची एक संस्था आहे आणि ब नावाची एक संस्था आहे. आता अ नावाची संस्था चांगली आहे आणि ब नावाची संस्था डबघाईला आलेली आहे. आता ब नावाची संस्था अ ला विनंती करते आणि अ नावाची संस्था ब ची इच्छा मान्य करते. म्हणजे हे संमतीवर आहे की तुमची थकबाकी आम्ही वसूल करू, तुमची थकबाकी म्हणजे आमची थकबाकी, असं जे म्हणतो ना आपण, माझा मित्र तो तुझा मित्र. हा, ते आता तुम्हाला पुढचं माहिती आहे. तर तशा पद्धतीने
जेव्हा स्वइच्छेने दोन संस्था एकत्र येतात आणि नावाची संस्था नावाची जबाबदारी स्वीकारते, त्याला अमेलगमेशन म्हणतात. नाही पण सर ते शेवटी सर ते त्यांचं हे विचार करतीलच ना. ते जर 100% लॉस मध्ये असेल तर हे लॉस सहन करू शकतील का घेणारे पुढचे? नाही, अमेलगमेशन हे सक्तीचं नाहीये. अच्छा, म्हणजे ते त्यांच्या सोयीनुसारच विचार करतील, सोयीनुसार बसलं तरच एकत्र तुम्हाला करेल. वाटलं तर अमेलगमेशन ही जी प्रक्रिया आहे ना, की तुम्हाला वाटलं तर, उदाहरणार्थ नावाची संस्था आहे आणि ती म्हणू शकते की बाबा तर नावाची संस्था कुठेतरी वादावादी चालले बघा. मला वाटतं जिल्हा बँकेतच चाललेली आहे. जिल्हा बँकेशिवाय अशी वादावादी होणार नाही. नक्की साहेब फोन आला. हा, ठीक आहे. बरं, पुढे येतोय आपण. तर अमेलगमेशन याचा अर्थ एकत्रीकरण. एकत्रीकरणामध्ये एक संस्था दुसऱ्या संस्थेची जबाबदारी स्वीकारते, म्हणजे स्वेच्छेने स्वीकारते, तेव्हाच ते अमेलगमेशन होऊ शकतं. आता अमेलगमेशन सक्तीने पण होऊ शकतं बरं का. उदाहरणार्थ विविध कार्यकारी सोसायटी आहे. आता जर आपण इतर राज्यांमध्ये गेलात तर तिथं कमीत कमी, आता वैद्यनाथन समिती ज्यावेळेस आली आपल्या विकास सोसायट्यांसाठी, त्यावेळेस त्यांनी असं पहिली अट ठेवलेली होती की तुम्ही पॅकेज आम्ही तुम्हाला देतो, पण विकास सोसायट्या सक्षम झाल्या पाहिजेत. त्यामध्ये एक अट होती की सभासद संख्या एका संस्थेची किमान 500 असावी. अशा पद्धतीनं संस्था यांची सभासद संख्या मोठी असते. आता आपल्याकडे 100 संस्थेचं एक सोसायटी, 200ची एक, तर आपल्याला जर व्यवसाय करायचा असेल तर 100 मध्ये व्यवसाय करता येणार का? समजा आपण इथं शेटपळगडेला गेलो किंवा इंदापूर भिगवणच्या एखाद्या गावाला गेलो, किती सभासद? 150 सभासद. रेडणीला गेलो, भोडणीला गेलो, किती सभासद? 250 सभासद. मग ती संस्था जास्त चालणार का हो? मग केंद्र सरकारनं जर सांगितलं की आता उदाहरणार्थ आपण शिरोली बघा, शिरोली विविध कार्यकारी सोसायटी, किती सभासद? 17,000. आपण पाहतो की काष्टी विका, किती सभासद आहेत? 22,000. आपण संगमनेरला गेलात तर नामपूर विविध कार्यकारी 40% त्यांनी डिव्हिडंड दिला, म्हणजे कायद्यानं 15% देता येतो, पण आपल्या आयुक्तांकडे परवानगी घेऊन 40% डिव्हिडंड दिला. म्हणजे हे का बरं शक्य झालं? तर त्यांचे सभासद संख्या जास्त आहे. तात्पर्य असं की अशा पद्धतीनं जर निबंधकाला असं वाटलं की संस्थेच्या हितासाठी असं एकत्रीकरण व्हावं, तर निबंधक सुद्धा एकत्रीकरण करू शकतात. आणि त्यामुळे एकत्रीकरण स्वेच्छेने तर आहेच, पण जनतेच्या हितासाठी जो नियंत्रक आहे किंवा सरकार आहे त्यांना सुद्धा ते अधिकार आपण देतो. म्हणजे एकत्रीकरण याचा अर्थ काय आहे? तर दोन संस्था ज्या स्वतंत्र होत्या, स्वतंत्र संचालक मंडळ होतं, आता ते पूर्णपणे एकत्रित येऊन एकच संचालक मंडळ आणि सगळे सभासद एकत्रित एका यादीमध्ये, सगळ्या ठेवी एका यादीमध्ये येणार, एक कर्ज सगळं जे आहे, म्हणजे भांडवल देणी आणि मालमत्ता येणी हे एकत्र होणार. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला भागीदारी वगैरे म्हणजे काय काय आपल्याला वाटलं की इतर आपल्याला कोणाची तरी मदत घ्यायची आहे व्यवसायासाठी वगैरे, आपण करू शकता. ते आपण ग्राहक संस्थेचं उदाहरण घेतलं तर अशा वेळी आपल्याला भागीदारीमध्ये एकत्र येत आहे. उदाहरणार्थ एखादी विकास सोसायटी आहे आणि त्यांनी एखादा वेगळाच काहीतरी उपक्रम सुरू केला केंद्र सरकारच्या मदतीने, आणि त्यांना असं वाटलं की त्या संस्थेच्या लोकांची आम्हाला भागीदारी घ्यायची आहे व्यवसायासाठी, तर आपण तो प्रस्ताव तयार करा. सगळंच काय पोटनियमात लिहिलेलं नाहीये, आपल्याला तो व्यवस्थित प्रस्ताव करावा लागेल. त्यामध्ये कशी व्यवसाय वाढ होणार आहे, काय पद्धतीने तुम्ही करणार आहात, आणि मग तुम्हाला तशा पद्धतीने निबंधकाचा तो अधिकार आहे. आणि संस्थेची नोंदणी रद्द होणे जे आहे त्यासाठी कलम 21 दिलेला आहे. आता आपल्या सिलेबसमध्ये अमेलगमेशन, त्यानंतर कन्व्हर्जन हे शब्द आलेले आहेत. कलम 17 मध्ये आपल्याला सांगितलं गेलेलं आहे की एखाद्या संस्थेचं एकत्रीकरण करता येईल, पण त्यासाठी काय करावं लागेल? तर सगळ्यात पहिलं वार्षिक सभेमध्ये तो विषय घ्यावा लागेल, किंवा आपल्याला विशेष सभा जी असते, कलम 76 मध्ये विशेष सभा आणि 75 मध्ये वार्षिक सभा, तर वार्षिक सभा असो किंवा विशेष सभा असो, पण मुद्दा काय आहे की हजर सभासदांपैकी 2/3 सभासदांनी त्यामध्ये ठरावाद्वारे मान्यता दिली पाहिजे. मग ते हात उंचावून असेल किंवा मतदान करून असेल, पण मान्यता ही दिली गेली पाहिजे. त्यानंतर आपलं एकत्रीकरण होऊ शकतं. आता एकत्रीकरण होणं म्हणजे नक्की काय होतं बरं? तर आपल्याला माहिती आहे ताळेबंदाच्या दोन बाजू भांडवल व देणे, मालमत्ता व येणे, तर हे संपूर्ण काय होतं? हस्तांतरित केलं जातं. म्हणजे एखादी संस्था, समजा ब नावाची संस्था जर अ मध्ये विलीन होत असेल तर ब
या संस्थेचं भांडवल व देणं, मग त्यामध्ये शेअर कॅपिटल असेल, ठेवी असतील, बाहेरची कर्ज असतील, रोख शिल्लक असेल, बँक शिल्लक असेल, फर्निचर असेल, डेस्कटॉप असेल, मालमत्ता असेल, इमारत असेल, जागा असेल, हे सगळं जे आहे ते हस्तांतरित होणार आहे. आता रूपांतर या कन्व्हर्जन म्हणतो आपण, की आपल्याला असं वाटतं किंवा नागरी पतसंस्था आपण चालवतो, मात्र आपल्याला आता एवढं शेअर कॅपिटल वाढलं आणि एवढं कार्यक्षेत्र 5-5 जिल्हे झालेले आहेत, तर का नको आपण बँक करायला? हरकत नाही, तुम्ही करू शकता. उदाहरणार्थ आपण पहा की पगारदार पतसंस्था ज्या असतात त्याचीच एक आज प्राथमिक शिक्षक म्हणजे सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक स्थापन झालेली आहे. किंवा हे जे एसटी महामंडळामध्ये कंडक्टर, ड्रायव्हर वगैरे काम करतात, यांची पण एसटी सहकारी बँक आहे. तर आपण ते करू शकता. मात्र संस्थेचं कार्यक्षेत्र, त्यानंतर संस्थेचा प्रकार, त्यानुसार आपण संस्थेचं रूपांतर एका संस्थेतून दुसऱ्या संस्थेमध्ये करू शकतो. उदाहरणार्थ नागरी पतसंस्था, उदाहरणार्थ बुलढाणा अर्बन पतसंस्था आहे पहा, की आपल्या राज्यामध्ये खूप मोठं काम करते, हजारो कोटी रुपये त्यांच्याकडे ठेवी आहेत. मग बुलढाणा अर्बन ही बहुउद्देशीय संस्था आहे. किंवा आपण जर गोवा राज्यामध्ये गेलात तर आपल्याकडे विविध कार्यकारी सोसायटी शब्द आहे, पण गोवा राज्यामध्ये त्याला बहुउद्देशीय संस्था आहे. म्हणजे गोवा राज्यामध्ये शेती बिगर शेती प्रकार नाहीये. आपण जे विविध कार्यकारी म्हणतो, पण कार्य आपल्याकडून काही होत नाहीत फारशी. आपण फक्त कर्ज जुनं नवं हेच करतो, पण ऍक्च्युअली नावामध्ये विविध कार्यकारी आहे. तर तात्पर्य असं की अशाच पद्धतीनं जर एखाद्या संस्थेला असं वाटलं की ते रूपांतर आपल्याला करायचंय आणि आपल्या संस्थेत पूर्वी नागरी पतसंस्था होती, आता आपल्या नागरी बँकेत रूपांतर करायचंय, तर आपण करू शकतो. ही सुद्धा कायद्यामध्ये प्रक्रिया दिलेली आहे. आता एक मात्र आहे की बँक असेल, सहकारी बँक, तर मग त्यांना रिझर्व्ह बँकेची परवानगी म्हणजे निबंधकाची परवानगी लागणारच. परंतु आर्थिक गोष्टी आता नव्यानं खूप कायद्यात बदल झाले आणि रिझर्व्ह बँकेने आता आर्थिक बाबतीमध्ये संपूर्ण जबाबदारी रिझर्व्ह बँकेने स्वीकारलेली आहे. म्हणजे गेल्या 91 नंतर आपण रिझर्व्ह बँकेची परिपत्रकं पाहिली तर आर्थिक बाबतीमध्ये आता नागरी बँका असोत किंवा जिल्हा बँक असो किंवा राज्य सहकारी बँक असो, या बँकांवर आर्थिक बाबतीमध्ये जे काही नियम असतात त्याच्यावर संपूर्णपणे रिझर्व्ह बँकेचं नियंत्रण आहे. मग सहकार खात्याकडे कोणते विषय दिलेले आहेत? निवडणुका, संचालकांमधले वाद किंवा वार्षिक सभा त्यातले विषय किंवा वारसदार नोंदी किंवा वारसदारांनी रक्कम न भरणे, कर्ज वसुली, हे विषय फक्त आता आपल्या स्थानिक ज्याला आपण म्हणतो निबंधकांकडे दिलेले आहेत. संस्थेचे एकत्रीकरणासंबंधी आपल्याला संस्थेला जर असं वाटलं की सार्वजनिक हिताच्या दृष्टीनं, सहकार चळवळीच्या हिताच्या दृष्टीनं आपल्याला संस्थेचं एकत्रीकरण करायचं आहे, तर तो पूर्ण अधिकार संस्थांना दिलेला आहे. आता नियमामध्ये आपल्याला सांगितलं गेलंय की निबंधकाकडे व्यवस्थितपणे अर्ज करावा, त्यामध्ये तपशील नमूद करावा. आता इथं मात्र एक फार महत्वाचा मुद्दा आलाय पहा, की जर तुम्ही असं एकत्रीकरण करत असाल तर सर्व सभासदांना, काय शब्द वापरलाय, की सर्व सभासदांना तुम्ही कळवलं पाहिजेच, हितसंबंधी आहे ना. आणि अजून एक मोठा शब्द आलाय, तो म्हणजे धनको. त्यांना एच नमुन्यामध्ये की आपण ग नमुन्यामध्ये ही नोटीस दिली पाहिजे. उदाहरणार्थ समजा आपण विकास सोसायटी आहात आणि एकत्रीकरण करायला निघालेला आहात, पण तुम्हाला कर्ज कोण देत आहे? जिल्हा मध्यवर्ती बँक. मग ते तुमचे धनको आहेत, ते तुमचे क्रेडिटर आहेत. आणि त्यामुळं क्रेडिटरला विचारणं हे बंधनकारक आहे. आणि त्यामुळं ज्यांना कुणाला संस्थेला एकत्रीकरण करायचं आहे त्यांनी त्यांच्या हितसंबंधितांना म्हणजेच आपले जे सभासद असतात त्यांनाही विचारलं पाहिजे, त्यांनाही नोटीस दिली, विचारलं पाहिजे म्हणजे वेगळं काही नाही, नोटीस दिली पाहिजे. आणि मग वार्षिक सभेमध्ये जर काही ज्याला आपण म्हणतो मेजॉरिटीने ठराव झाला नाही तर मग तुमचा प्रस्ताव नाकारला पण जाऊ शकतो. पण धनको हा शब्द महत्वाचा आहे, कारण धनको कोण असतो? तर धनको आपल्याला कर्ज देत असतो आणि त्यांचं कर्ज तुमच्यावर असतं. उदाहरणार्थ विविध कार्यकारी सोसायटी, समजा आता जिल्हा बँकेचं कर्ज येणं आहे आणि त्या जिल्हा बँकेला न विचारता जर तुम्ही उदाहरणार्थ शेअरची मर्यादा कोण ठरवणार, शेअर द्यायची की नाही कोण ठरवणार, जर तुम्ही कर्ज घेतलं असेल तर तुम्ही जर शेअर्स परत करायला चाललेला आहात तर धनको बँकेला विचारावं लागेल. आता एखादी विकास सोसायटी, त्यांना असं वाटलं की सभासदांनी राजीनामा दिला, मला आम्हाला शेअर्स परत करायचे, पण जर तुम्ही कर्ज घेतलेलं असेल जिल्हा बँकेचं तर त्यांची परवानगी घ्यावी लागेल. आणि त्यामुळं धनको शब्द आलेला आहे की जर तुम्हाला एकत्रीकरण करायचं असेल किंवा रूपांतर करायचं असेल किंवा जबाबदारीचं हस्तांतरण करायचं असेल तर ग नमुन्यामध्ये आपल्याला नोटीस जी आहे ती निबंधकाला द्यावी लागेल. निबंधकांच्या तसेच संस्थेच्या कार्यालयाच्या सूचना फलकावर ती नोटीस लावावी लागेल. आता इथं आपलं नोटीस निबंधकाकडे गेल्यानंतर एक निबंधकाद्वारा एक राजपत्रामध्ये
ती माहिती दिली जाणार आहे. राजपत्र म्हणजे शासनाचं आपण म्हणूया की जसं एखादं वृत्तपत्र असतं तसं शासनाच्या महत्वाच्या ज्या गोष्टी असतात त्या राजपत्रामध्ये प्रसिद्ध केल्या जातात. मग ती बातमी येणार आहे राजपत्रामध्ये की बाबा अशा पद्धतीने संस्था एकत्रीकरण होत आहे आणि याबद्दल कोणाच्या काय हरकती असतील तर 45 दिवसाच्या आत, काय एक शब्द आलाय पाहायचं, 30+15 45 दिवसाची मुदत हरकतीसाठी दिलेली आहे. कारण का शेवटी सभासदांचा पैसा आहे आणि सभासदांना जर असं वाटलं की आम्हाला त्या संस्थेत जायचं नाही तर मग सभासदांना कोणी नाकारू शकत नाही आणि त्यामुळं एक नैसर्गिक न्याय म्हणतो आपण त्याला, तर ती नोटीस जी असते ती त्या सभासदांना निबंधकामार्फत दिली जाते. संस्थेची पुनर्रचना ह नमुना दिलेला आहे त्यासाठी, म्हणजे 1961 मध्ये जे काही A to Z प्रकारचे नमुने आहेत त्यामध्ये ह नमुन्यामध्ये आपण पुनर्रचना करू शकतो. त्यानंतर 18 फारसा आपल्याला लागू मुद्दा नाही, पण सहकारी बँकांचं सुद्धा एकत्रीकरण होतं. उदाहरणार्थ आता रुबी बँक वगैरे मग ती इतर बँकांमध्ये विलीन झाली किंवा जनता सहकारी बँकेचं इतर बँकेत पूर्वी रुपी बँकेत विलीनीकरण, अशा बऱ्याच बँका एकमेकात मिक्स होतात. त्रिमूर्ती सहकारी बँक रुपी बँकेत पहिल्यांदा एक विलीनीकरण झालं. अशा पद्धतीने वेगळ्या बँकांचं वेगळ्या बँकांमध्ये रूपांतर होऊ शकतं. तर हे जर रूपांतर आपल्याला किंवा एकत्रीकरण करायचं असेल तर इथं निबंधकांचा विचार विनिमय तर आहेच, पण रिझर्व्ह बँक जे असते त्यांची सुद्धा परवानगी घ्यावी लागते. तर 18 कलम जे आहे ते सहकारी बँका संबंधी आहे. 18 कलम हे विकास सोसायट्यांचं एकत्रीकरण त्यासाठी दिलेलं आहे आणि इथं आपल्याला विकास सोसायटीचं एकत्रीकरण करता येईल. निबंधकाला सुद्धा तो अधिकार दिलेला आहे. ठेवीदाराच्या हिताचं रक्षण व्हावं यासाठी योग्य नियोजन करावं लागेल आणि आपल्याला एकत्रीकरण करता येईल. त्यानंतर पुनर्रचना शब्द आलेला आहे. भागीदारी याचा अर्थ काय? आता भागीदारी म्हणजे आपण असा काहीतरी व्यवसाय करतो की इतर कोणाशी तरी आपण करार करतो. उदाहरणार्थ आपण पाहिलं ग्राहक संस्था आहे, मग आपल्याला समजा पापड लोणचे बनवण्याचा एखादा उद्योग सुरू करायचा आहे, बचत गटाला सोबत घ्यायचंय, मग बचत गटाशी करार करावा लागेल आणि त्यामुळं भागीदारीमध्ये तुम्हाला काही व्यवसाय करायचा असेल तर कलम 20 मध्ये आपल्याला पूर्ण अधिकार दिलेला आहे. मात्र एक मुद्दा आलेला आहे इथं आणि तो आहे 3/4 हा शब्द आलाय, म्हणजे 75% सदस्यांनी तुम्ही जो काही प्रस्ताव भागीदारीचा ठेवलेला आहे त्याला मान्यता दिली पाहिजे, तरच भागीदारी प्रस्ताव हा निबंधकाच्या मार्फत मंजूर केला जाईल. म्हणजे सगळ्यात पहिला तो विषय वार्षिक सभेत जाईल, त्यामध्ये 3/4 बहुमताने तो मंजूर होईल आणि मग तो प्रस्ताव जो आहे तो निबंधकाच्या मान्यतेसाठी पाठवला जाईल. 21 प्रमाणे सहकारी संस्थेची नोंदणी रद्द होऊ शकते. आपण म्हटलं की व्हेन द लायबिलिटी इज मोर दॅन ऍसेट, किंवा एखाद्या संस्थेचं विलिनीकरण झालेलं असेल तर अशा वेळी, किंवा एखादी गोष्ट लिक्विडेशन मध्ये, समापित म्हणजे काय, लिक्विडेशन म्हणजे लायबिलिटी इज मोर दॅन ऍसेट, तर अशा वेळी ती संस्था आपण काय म्हणतो, विसर्जित होती. आणि त्यामुळे 21 मध्ये जेव्हा देणी ₹200 असतात आणि मालमत्ता ₹100 असते, किंवा स्वेच्छेने एखादी संस्था दुसऱ्या संस्थेमध्ये हस्तांतरित केली जाते किंवा त्याला आपण विलिनीकरण म्हणतो ते केलं जातं, अशा वेळी एका संस्थेची नोंदणी आपल्याला दोन पैकी एका संस्थेची नोंदणी रद्द होत असते आणि त्यामुळे नोंदणी रद्द होणे यासाठी कलम 21 आहे. आणि 21 थोडासा वेगळा प्रकार आहे की जर निबंधकाला असं वाटलं की कायदा नियम पोटनियमाप्रमाणे संस्था काम करत नाहीये, म्हणजे उद्देशाप्रमाणे संस्था काम करत नाहीये. उदाहरणार्थ आपण पाहिलं की रो हाऊसेस वगैरे घेतलेले आहेत आणि हाऊसिंग सोसायटी स्थापन केली, मात्र आता मेंटेनन्स भरायचा नाहीये, आम्हाला काय घेणं नाहीये, आणि मग अशा वेळी जर आपण प्रस्ताव सादर केला, निबंधकाला असं वाटलं की अरे हे ज्या उद्देशासाठी यांनी संस्था स्थापन केली तो उद्देश पूर्ण होत नाहीये किंवा यांच्यामध्ये वाद निर्माण झालेले आहेत किंवा अशा पद्धतीनं यांनी कायदा नियम पोटनियमाचं उल्लंघन केलेलं आहे, तर एक अधिकार निबंधकाला दिलेला आहे आणि तो आहे कलम 21. कलम 21 प्रमाणे निबंधक एखाद्या संस्थेची नोंदणी रद्द करू शकतात. आणि मात्र एक शब्द इथं आलेला आहे, तो नैसर्गिक न्यायाचा शब्द, तो सगळ्या आपल्या कायद्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी येतो आणि तो म्हणजे नैसर्गिक न्याय. इट्स द ड्युटी ऑफ एव्हरी अथॉरिटी दे शॅल गिव्हन प्रॉपर अपॉर्च्युनिटी टू अपोजिट साइड टू एक्सप्रेस हिमसेल्फ. म्हणजेच काय, आपण कोणत्या यंत्रणेमध्ये असाल, किती मोठे अधिकारी असाल, तरी समोरच्या व्यक्तीला त्याचं म्हणणं मांडण्याची संधी दिली पाहिजे. आणि कायद्यामध्ये तो शब्द आलेला आहे, ऑडी अल्टरम पार्टम. याचा अर्थ काय, समोरच्याचं पण आपण ऐकून घेतलं पाहिजे. तर आपल्या सहकार कायदा हा शेवटी कल्याणकारी कायदा आहे आणि त्यामुळे वेळच्या वेळी प्रत्येक ठिकाणी आपल्याला असं दिसतं की समोरच्याची बाजू ऐकली पाहिजे, त्याला त्याचं म्हणणं मांडण्याची संधी दिली पाहिजे आणि मग अशा पद्धतीने 21 प्रमाणे संस्थेची जी आहे नोंदणी रद्द होऊ शकते. पुढचा आपला जो विषय आहे, मात्र वेळ आपली आहे 5ची आणि आपल्याला तशी परवानगी आहे नाही, त्यामुळं
पुढच्या याच्यामध्ये आपल्या टॉपिकमध्ये पाहायचं आहे की सहकार कायदा आणि नियमाचं महत्व काय आहे, त्यानंतर कायदा नियम पोटनियमात काय फरक आहे आणि 97वी घटना दुरुस्ती हा आपला विषय आहे. तर सर मला सांगा आता, थांबायचंय मग?